जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। रघुवीर समर्थ। तुकारामांचा प्रवास सुरूच आहे. अं, तुकारामांचे जवळजवळ 4200च्या वर अभंग आहे. तर आपण काय सगळेच करणं शक्यच नाही. पण 1000चा तरी पहिला मार्क क्रॉस आपण लवकरच करू असं वाटतंय. बघूया म्हणजे 1000तले सिलेक्टेड अभंग असे आपण बघितले. सर्वसाधारण मला तो रेशो 30%च्या जवळ दिसतोय. म्हणजे आपण 1000 मार्क क्रॉस केला तर आपण 300 अभंग केलेले असतील तुकारामांचे असं वाटतंय. ठीक आहे, बघूया पुढे कसं कसं होतंय. हा. आज आपण हा 770वा अभंग आहे सरकारी प्रतिमधला, तो करतोय. आता हे तुकारामांचे संवादाची पद्धतच आहे विठोबा बरोबरची. आपण भांडणं नामदेवांची बघितली आहेत, पण तुकारामांची भांडणं जरा तीव्र असतात आणि त्यामध्ये अधिकाराचा भाग जास्त असतो. नामदेवांच्या मध्ये पण अधिकाराचा भाग असतो, पण तो फार सभ्यपणानं, रडिवाळपणानं, म्हणजे आपल्याला हे खरं नाही असं वाटतं. असं ते नामदेवांचं भांडण असतं. म्हणजे भांडण सुरू झाल्यानंतरच कळतं आपल्याला की हे प्रेमच आहे, हे भांडण नाही म्हणून. तुकारामांचं तसं असत नाही. तुकारामांचा तीव्र असा भांडणाचा पवित्रा असतो आणि त्याच्या मागची तेवढीच तीव्र भक्ती आपल्याला समजून घ्यायला लागते. असं ते फार एकरूप झालेले असतात विठ्ठलाच्या प्रतिमेश बरोबर, आणि त्यांचा वाद संवाद सगळा चालू असतो. असं थोडीशी वेगळी शैली आहे तुकारामांची. हा बघा हा. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता. अरे तुझ्याकडे जे मागतो विठ्ठला आम्ही, आमचंच आहे ते. आमचं मागायला काय 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 लाज वाटायचं कारण आहे? आमचंच आहे ते. आमचंच मागतोय. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता, परी या लौकिका कारणे उरी ठेविले बोलणे. तुमचे चार माणसात बबरा होईल हो, तुमची अप्रतिष्ठा होईल. आम्ही आमचंच ठेवा तुमच्याकडे आहे मागायला लागलो, आणि ते तुम्ही देत नाही असं एकदा सगळ्या गावाला कळलं, सगळ्या जगाला कळलं, तर तुमचं सर्व सत्ताधीश म्हणायचं, तुम्ही दयाळू परमेश्वर म्हणायचं, तुम्ही भक्त रक्षक भक्त वत्सल म्हणायचं तुमच्याच प्रतिमेला. आणि या भक्तांचा ठेवा ठेवून बसलाय तुम्ही तुमच्याकडे, आणि काही देत नाही भक्तांना मागितल्यानंतर परत. तुमची अप्रतिष्ठा होईल म्हणून आपलं गप्प राहिलं. अशी बघा तुकारामांची पद्धत कशी आहे. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता. काय जरूर हक्काने मागू, परी या लौकिका कारणे उरी ठेविले बोलणे. उरातच ठेवलं, बोलून दाखवलं नाही. येची आता घडी, पण आता फार वेळ उरात ठेवणं आता काही सहन होणार नाही. तुम्ही आमचं देणं जे आहे, तुमची कृपा, हे तुम्ही देणं लागतं आम्हाला. ती आम्हीच मिळवलेलीच आहे ती. आणि ह्या मागे एवढा वेदांतिक अर्थ आहे की परमेश्वर आणि भक्त निराळा नाहीच आहे. म्हणजे तुमच्यापाशी ठेवलंय ते आमच्यातच काढून ठेवलंय, आता ते आमचं आम्हाला द्या आता. असं असा तो मागणी आहे. येची आता घडी, आता वेळ आलेली आहे. आता तुम्ही जर देत नसाल तर बघतोच आता आम्ही ते घेणारच तुमच्याकडनं. येची आता घडी, करू बैसो तेची फडी. फड म्हणजे कचेरी. फड हा शब्द कचेरीचा असा असा आहे. आणि म्हणजे बैठकीवर बसू आणि झाडाच करू, हिशेब चुकता करून टाकू असं म्हणतात तुकाराम. वाणी आहेत. हिशोबातलं चांगलं ज्ञान आहे. सगळा हिशोब चुकता करू म्हणले, तुमचं जे देणं आहे आम्हाला ते आता वसूल केल्याशिवाय राहणारच नाही. येची आता घडी, करू बैसो तेची फडी. तुका म्हणे करीतो तुला, कशी धमकी दिली बघा विठोला. तुका म्हणे करीतो तुला ठाव नाहीसे विठ्ठला. कुठं जाशील तू आता? तू जाऊन जाऊन राहणार कुठंच? हैराण करू आम्ही तुझं तुझं जगणं. असं आहे तिथं. देशील लपला. नामदेवांची ओळ मला आठवली, लपलासी तरी नाम कैसे देस. असंच विठ्ठलांचं ते तुकारामांचं तेच म्हणणं आहे. ठाव नाही तुला, रिकामा ठाव नाही कुठं सोडणार. तू जाशील तिथे जा, आम्ही तुझं धुंडाळून काढू आणि हिशोब चुकता करू आणि तुझी कृपा पदरात पाडून घेऊच घेऊ. असा हा निर्धार. कसा कसा भक्ताला अधिकार मिळतो केवळ पांडुरंगाचं सतत स्मरण असल्यानंतर, कसा अधिकार प्राप्त होतो, तुकारामांकडनं शिकण्याची गोष्ट आहे. आता परत विठ्ठल भक्तीबद्दलचा पुढचा अभंग आहे. भक्ती संप्रदायामध्ये अगदी संतांनी सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे, अनुभव सांगितलेला आहे, आणि मुख्य म्हणजे तत्वज्ञानाच्या रूपानं पण सांगितलेलं आहे की इतर साधनं तुम्हाला झेपणारी पण नाही आहेत
आणि ती काय फार ग्रेट आहेत असं नाही. भक्तीनंच तुम्ही तरुण जाणार. भक्तीनंच तुम्हाला मुक्ती मिळणार. भक्तीनं सगळं जे काही मिळायचं ते भक्तीने मिळणार. आणि भक्ती किती सोपी आहे. नामभक्ती आहे, नामस्मरण आहे, अहंकाराचं विसर्जन आहे परमेश्वराच्या नामामध्ये, आणि नाम सतत घ्यायचं आहे काहीही करता करत असताना. त्याच्या पलीकडे काही साधनेचा प्रकारच नाही आहे. त्यामुळे विनाकारण दाड्या वाढवायच्या नाही, जंगलात जायचं नाही, उपास तापास करायचे नाहीत, योग याग करायचे नाहीत. शाक्त लोकांचा फार प्रभाव होता त्या काळामध्ये, आणि ते अगदी अं, दाभडं वगैरे असे घातलेले आणि असे ते चिंच्या वाढवलेले आणि असे शक्तीचे प्रयोग गावोगावी ते करत असत. या शाक्तांना अतिशय शिव्या घातलेल्या आहेत तुकारामांनी. आपण पुढच्या रविवारी शाक्तांवरचे त्यांचे अभंग, शाक्तावर असं म्हणूनच आहेत, त्यातले आपण एक 4-5 तरी अभंग पुढच्या वेळी बघणार आहोत. भक्ती सोडून इतर जे काही असेल त्या सगळ्याचा संतांनी केवळ तुम्हाला करू नका असं सांगितल्याचं नाही, निषेधच केलाय. ते म्हणजे कशाच्या तरी मागं लागाल आणि अहंकार वाढवून तेवढा बसा. ह्याचा अर्थ त्या मार्गांचा विरोध नाही आहे. तुकारामांचं म्हणणं असं किंवा सामान्य माणसासाठी ते नाही आहे. आणि मी सामान्य माणसाच्या कळवळ्यातनंच फक्त बोलतोय. माझं ज्ञानी माझ्या असं ऐकायला येणार नाही, आणि मला ज्ञानाशी बोलायचं पण नाही. हा भक्तीचा, हा असा वरचष्मा असलेला संप्रदाय आहे. हा ज्ञानदेवांनी सुरू केला. ज्ञानदेवांच्या आधी ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असं म्हणणारे आचार्य होऊन गेले. ज्ञानेश्वरांच्या आधी 100 वर्ष ते होऊन गेले. त्यांचं नाव रामानुजाचार्य. आणि रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांचा जो अद्वैत सिद्धांत होता त्याला थोडंसं पलटी त्यांनी दिली, आणि त्याला विशिष्ट अद्वैत असं म्हटलं. आणि त्यामुळं भक्ती आणि अद्वैत भक्ती ह्याचं तत्वज्ञान सांगणारे ज्ञानदेवांच्या सुद्धा आधीचे आचार्य म्हणजे रामानुजाचार्य. म्हणजे रामानुजाचार्यांनी सांगितलं, त्यांनी तो क्रमच बदलवला. म्हणजे उदाहरणार्थ आधी आधी भक्तीने चित्तशुद्धी होते आणि मग ज्ञान मिळतं. असा असा म्हणजे भक्ती चित्तशुद्धीसाठी ठीक आहे. असं मी अनेक वेदांत्यांची प्रवचन ऐकले, ते म्हणतात भक्ती वगैरे ठीक आहे हो, स्मरण वगैरे ठीक आहे, नीतीचं आचरण ठीक आहे, नामस्मरण वगैरे सगळं बरोबर आहे, त्यामुळे चित्तशुद्धी होते. एकदा चित्तशुद्धी झाली की वासना आणि विकारांचा तुम्हाला त्रास होत नाही, आणि मग वेदांत वाक्यांवर कमालीचं लक्ष देऊन तुम्ही मोक्षाप्रत जाऊ शकता. आता हा क्रमच उलटा रामानुजाचार्यांनी केला. ते म्हणाले ज्ञान आधी नीट करा, मग भक्तीपर्यंत पोचा. आधी भक्ती आणि मग ज्ञान अशाच्या ऐवजी त्यांनी म्हणलं, अरे आधी ज्ञान घ्या. ज्ञान कशाचं घ्या, तर मी शरीर नाही, या सगळ्या गोष्टींचं आधी ज्ञान करून घ्या, आणि मग तुम्ही परमेश्वराच्या भक्तीकडे जाऊ शकाल. आणि ती भक्ती, ते प्रेम परमेश्वराबद्दलचं आणि अख्ख्या विश्वाबद्दलचं प्रेम. विश्व हा भास नाही म्हणाले, विश्व हा परमेश्वराच्या लीळेचा प्रकार आहे. त्या लीळेला भास आणि माया म्हणणं हा चुकीचं आहे म्हणाले रामानुजाचार्य. आणि रामानुजाचार्यांचाच अनुवाद केला असं मी म्हणणार नाही, कारण रामानुजाचार्य वैष्णव पक्षाचे होते, पण ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायातले होते. पण काश्मीर शैववादाची तीच आवृत्ती रामानुजाचार्यांना जे म्हणायचं आहे तशी आपल्यापर्यंत ज्ञानदेवांनी आणून दिली, आणि सांगितलं की जग हा भास नाही आहे, जग हे खरं आहे, त्याला भिडायलाच पाहिजे. आणि जगाला भिडणं म्हणजेच परमेश्वराला भिडणं आहे. आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊन चालणार नाही, त्याच्यापासून लांब जाऊन चालणार नाही, फक्त परमेश्वराचं नाव घ्यायला पाहिजे. आणि आमच्या रामदासांनी एका अभंगामध्ये म्हणलेलं आहे की देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अशी कृतीची प्रेरणा रामदासांनी दिली. हे सगळी मंडळी शंकराचार्यांच्या नंतर झालेली आहेत, आणि त्यांनी शंकराचार्यांचं म्हणणं हे अमान्य केलेलं आहे, म्हणजे सिद्धांत म्हणून अमान्य केलेलं आहे. याचा अर्थ शंकराचार्यांचं कार्य कुठे कमी होत नाही. शंकराचार्यांच्या कार्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. पण संतांचं कार्य हे आहे की सामान्य माणसाला जगाचा मायारूप वगैरे काहीही त्यांनी सांगितलं नाही ज्ञानाच्या नावाखाली. आणि ते म्हणाले जग खरं आहे, ही परमेश्वराची लीळा आहे, आणि ती आपल्याला आपल्याला त्यातला जो जी काही भूमिका आहे ती आपल्याला मान्य करायला पाहिजे, ती पार पाडायला पाहिजे. ती पार पाडत असताना अहंकारी पद्धतीनं करायची नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणजे फक्त विठ्ठल चिंतन केल्यानंतर काय झालं नाही सांगा मला. अनेक गोष्टी लोकांनी घडवून आणल्या, फक्त विठ्ठलाचं चिंतन. काहीही उपास नाही, तापास नाही, काही म्हणले व्रत मोठी करणं, काहीतरी पाण्यातच उभं राहिलाय 8 दिवस न जेवता, केसच कापले नाहीत, असलं काहीही करायचं कारण नाही म्हणले. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार. सगळी साधनं जी आहेत ना, त्यांचं सार म्हणजे विठ्ठल नाम आहे. सर्व साधनांचे सार, भवसिंधू उतरी पार. भवसिंधू उतरवून पार उतरवून टाकणार असं हे विठ्ठलाचं नाम आहे. योग याग तपे, सरळ नावं घेऊन सांगितलं योग. योग म्हणजे आपला योगा, पतंजल योग, योग याग
म्हणजे पतंजल योग झाला, याग म्हणजे यज्ञ, आणि तप ही सगळी ज्ञानांची आणि मीमांसकांची साधन आहे. योग याग तपे केली तयाने अमुपे. अहो, ह्यांनी जे फळ मिळायचं त्याच्या 1000 पटीत फळ फक्त विठ्ठल नामाने मिळणार आहे. तुम्ही कशाला हे करायला बसता, नाहीतरी तुम्हाला ते जमणारच नाही. आणि ते कमी पण आहे असं सांगितलंय. अधिकार अधिकार भक्ताचा मोठा आहे, भक्तीचा मोठा आहे, नामाचा मोठा आहे, विठोबाच्या नामाचा अजून मोठा आहे. तुका म्हणे जपा, एक जप करत राहा एवढंच सांगितलंय तुकाराम. तुका म्हणे जपा मंत्र त्री ती अक्षरी सोपा. ती अक्षरी मंत्र म्हणजे विठ्ठल. हा मंत्र तुम्ही जपत राहा म्हणाले. तर दुसरं तुम्ही काहीही करायचं कारण नाही. असं लोकांना ताकद दिली भक्तीची, आणि जगायला समर्थ म्हणानं जगायला. आणि तरी सुद्धा अहंकार बाजूला ठेवून परमेश्वराला कसं सामोरं जायचं, आपली कर्तव्य कशी करायची, हे सांगितलं तुकारामांनी आणि सगळ्या संतांनी. आता पुढचा अभंग बघा. परमेश्वर परमेश्वराचा नाम आणि त्या नामाचा सत्संग काय करतो आपल्यासाठी, असे किमया सांगणारा हा अभंग आहे तुकारामांचा. उदाहरण इतकी सुरेख आहेत. लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे. हे चुंबक आणि लोह हा आपल्याला फिजिक्सला मध्ये असलेला प्रयोग जो होता तो त्या काळापासून माहित होता. ते चुंबक जवळ आला, एकदा मॅग्नेट जवळ आला की ते लोह कण असे उठून उभे राहतात. तुकाराम म्हणतात, बघा, विठ्ठलाचं सानिध्य असलं की आपल्यामधलं सुद्धा परमेश्वरत्व, सात्विकत्व, सगळं सगळं काही जागं होतं, ते उठून उभं राहतं. लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे, तैसा तूची आम्हा ठाई. तुझा आमच्यामध्ये अंश आहे, आणि तू जवळ आलास की खेळतोसी अंतर्वाही. आमच्यामधलं सगळं परमेश्वरत्व जे आहे, अमरत्व जे आहे, शरीर नसलेलं पण जे आहे, आमच्यातलं आत्मतत्व जे आहे, ते सगळं जागं केवळ तुझ्या नामामुळे होतं. काय तुझा महिमा आहे. चुंबकानं लोखंडाला उभं करावं, तसं केवळ तुझ्या नामाच्या सानिध्यानं आमच्यामधला सुद्धा परमेश्वर उठून उठून उभा होतो. काय तुझी लीला आहे. तैसा तूची आम्हा ठाई, खेळतोसी अंतर्बाही. तू आत बाहेर करत असतोस, तुझ्या नामामुळं ही तुझी लीळा कळू आली. भक्ष अग्नीचा तो दोरा, त्यासी वाचवी मोहरा. आता हे मोहरा जो आहे ना, हा मोहरा म्हणजे, मोहराला दोन अर्थ आहेत. मोहरा म्हणजे तुम्हाला माहितच आहे, पुढचं प्याद म्हणून आपण म्हणतो. पण मोहरा हा जो आहे तो एक मणी आहे. या मण्याचा नागाच्या डोक्यावरचा मणी असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. पण हा मोहराचा उल्लेख अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा मोहरा म्हणून असा करतात की त्याचं ते उगाळून विषावरचा उतारा, ताबडतोब उतारा म्हणून ह्या मोहरा नावाच्या मण्याचं होतं. त्यामुळे ह्याला रत्न म्हणा, याला काय दगड म्हणा, ह्याचं फार महत्व आहे. पण ह्याची दुसरी एक गुण तुकारामाने सांगितला आहे, आणि त्याचा संदर्भ शोधण्यात माझा बराच वेळ गेला आणि अजून काही सापडलेला नाही. तो संदर्भ असा आहे की ह्या ह्या मण्याला दोरा गुंडाळला, आणि मग तो मणी असा दोऱ्यानं गुंडाळलेला मणी म्हणजे हा मोहरा जर तुम्ही आगीमध्ये जरी उतरवला तर दोरा जळत नाही. असा सिद्धांत, असा असा असं तुम्हाला तुकाराम सांगतात. तुकारामांच्या मध्ये, आणि हे तुकारामांच्या लोकजीवनातली गोष्ट आहे. तर हा नक्की मणी हा कोणता दगड असेल, म्हणजे माझ्या भक्तीचा आहेच, पण लौकिक जीवन आणि भौतिक जीवन आहे ना, त्यातले सुद्धा एवढे दृष्टांत देतात तुकोबांमध्ये की ते मला माझ्या विषयाकडे पण घेऊन जातात. की दोरा जळत नाही म्हणजे काय, म्हणजे त्यात दोरा जळत नाही याचा अर्थ त्या दोरा अग्नीचा दाह चटका सहन करत असतानाच तो थंड होत असला पाहिजे, त्याशिवाय शक्य नाही. ते बाहेरचा पदार्थ थंड करायची कोणता गुण, कोणती प्रॉपर्टी ह्या दगडामध्ये असेल, असं म्हणून मी तो नेटवर धुंडाळतोय, अशा अनेक दगडांचे संदर्भ वगैरे बघतोय. तर तुकाराम आपल्याला असं करतात, हे एखादीच अशी उपमा देतात की ते तुम्हाला म्हणतात, कर विचार यावर. भक्ष अग्नीचा तो दोरा, दोरा नुसता टाकला तर जळणारच होत्या अग्नीमध्ये, पण तोच दोरा गुंडाळायचा मोहरा नावाच्या दगडाला, आणि तो दगड असा आगीत जर सोडला तर दोरा नाही जळत. आणि हे बऱ्याच संदर्भांमध्ये पण म्हणलेलं आहे. पण हा दगड नक्की कुठला, कशाचा बनलेला असतो, कुठे सापडतो, याची काही माहिती आता मिळत नाही. भक्ष अग्नीचा तो दोरा, त्यासी वाचवी मोहरा. मोहरा कसा, तो दगड कसा त्या दोऱ्याला जळून जाण्यापासून वाचवतो, तसं परमेश्वराचं नाम आहे. ते आम्हाला अशा कुठल्या तरी वासनांच्या आणि विकाराच्या अग्नीमध्ये आम्ही जळून मरून गेलो असतो, आम्हाला वाचवत. असा असा परमेश्वराच्या नामाचा मोठेपणा. तुका म्हणे अदिलपणे. ह्या अदिलपणे म्हणजे अधीरपणे नव्हे. अदिलपणे म्हणजे आधी प्रायोरिटी, आधी येणार, पहिलं पहिलं येणार, पहिलं जे काय येतं त्याला अदिल असं म्हणतात.
तुका म्हणे अधिलपणे म्हणजे अधिकाराने पुढं, नेली लाकडे चंदने. चंदनानं काय केलं? चंदनाचा अधिकारामुळं त्यानं सुवास सगळ्या ऑर्डिनरी लाकडांना सुद्धा, साध्या सामान्य लाकडांना सुद्धा तो सुवास देऊन टाकला. आणि नेली लाकडे चंदने, त्यांना चंदनमय करून टाकलं त्या चंदनाने. असा तुझ्या नामाचा महिमा आहे. तुझ्या नामाच्या महिम्यानं आमच्यातलं परमेश्वर पण जागं होतं. आमच्या आम्ही आम्ही दोरे खरं तर ह्या सगळ्या संसाराच्या अग्नीत जळून जायचो. आमची सुटका होती त्यामुळं. आणि तुझ्या नावाचा हा महिमा आहे. आम्ही सुद्धा चंदनाचा वास असलेली सामान्य लाकडं असतात, तसं आम्ही सुद्धा परमेश्वराचा अवतार असल्यासारखे संसारात जगायला लागतो. हा तुझ्या नामाचा महिमा आहे, असं तुकाराम सांगतो. आता अतिशय महत्वाचा अभंग परत एकदा भक्तीवरचा. आणि हा केवळ भक्ती हे साधन म्हणून त्याचं मोठेपण सांगणारे अनेक अभंग आहेत. हा त्यातला आहेच आहे. पण भक्ती काय, ज्ञान काय आणि कर्म काय, सगळ्यात महत्वाचं सूत्र काय आहे तिन्हींच्या मागचं, हे तुकाराम या अभंगात अगदी जाता जाता सांगताय. योग, तप याची नावे. योग म्हणजे काय, तप म्हणजे काय, आणि आम्ही ज्याला भक्ती म्हणतो ते काय, त्याचं सगळ्यात मर्म काय आहे, असं तुकाराम असे सुंदर शिक्षक आहेत. योग, तप याची नावे, गळित व्हावे अभिमाने. आणि हे तुकारामांचं वेदांत सूत्र असल्यासारखं आहे. अभिमानाचं गळणं, अभिमान, आपल्याला निराभिमानी होणं, निरहंकारी होणं, हाच अध्यात्माचं सूत्र आहे. आणि हे वेदांत वाक्यांवर चिंतन करून ज्ञानी लोक सुद्धा मी वेगळा कसा आहे, मी वेगळा कसा आहे, मी या देहा वेगळा कसा आहे, हे ते समजून घेतात. योगवाले सुद्धा त्यांची चक्र जागी करून 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 करून, हे चक्र मग ते चक्र मग ते चक्र, असं करून ते शेवटी समजून काय घेतात, तर मी, माझा देहाभिमान गळून जातो. हीच तर शेवटी सिद्धी आहे. ज्ञानयोगामध्ये काय, आणि कर्मयोगामध्ये काय, आणि पतंजली योगामध्ये काय. योग तप याची नावे, गळित व्हावे अभिमाने. अभिमान संपणं म्हणजेच मुक्ती, असं सांगतात. आणि हे भक्तीच्या जोरावर, नामाच्या जोरावर फार सहज साध्य होणार आहे. तुम्ही बाकीच्या साधनांच्या मागे लागू नका. करणे ते हेची करा. बघा तुकारामांचं मार्गदर्शन काय आहे जगण्यासाठी. करणे ते हेची करा, सत्ते बरा व्यापार. परमेश्वर हे सत्य जे आहे, या सत्याला न सोडणारा जो काही व्यापार तुम्हाला करता येईल, तो करत राहा. तुम्हाला जो झेपतो, तुमच्या वाट्याला जो आलेला आहे, तो करत असताना ही सगळी परमेश्वराच्या इच्छेनं चाललेलं आहे. तो काय सांगतोय ते काय होतंय, त्याला शरण जाऊन त्याच्या नामामध्ये विलीन होऊन आपली कर्तव्य करत राहा. तुम्ही आपोआप हा अभिमान तुमचा गळणारच. करणे ते हेची करा. अभिमान वाढेल, देहाभिमान वाढेल, अहंकार वाढेल, असं काहीही करू नका. कोणत्याही तुम्ही जे उपाधी घ्याल, त्या उपाधीमध्ये तुम्ही रमून जाल, अशी कोणतीही उपाधी घेऊ नका. करणे ते हेची करा, सत्ते बरा व्यापार, तरी खंडे एरधार. असं तुम्ही केलं ना, की तुमची एरधार थांबलीच. खरं एरधारीला घाबरणारे संत नव्हेतच. एरधारीला घाबरणारे हे ज्ञानात्मे जे आहेत, ज्ञानाची तृषा ज्यांना लागलेली आहे, त्यांना गर्भवासाची भयंकर भीती वाटते. पण आमच्या नामदेवांपासूनच आम्हाला सांगितलेलं आहे, गर्भवासी घाल, तुझं नाम एकदा घेता आलं ना, तुझ्या नामाबरोबर राहता आलं, बस किती जन्म लागत काही, आम्हाला मुक्तीची काही, आम्हाला मुक्ती काहीही नको आहे, असं म्हणणारे भक्त आहेत. तरी खंडे येर झार. आणि तरी ते सांगतात, तुम्ही असे भक्तीच्या साधनाने मुक्त झाला की एरझार थांबणारच आहे. तरी खंडे एरझार, नेघे भार देहाचा. हा देहाचा भार गळून पडतो, आणि देहाभिमान आपोआप गळून पडतो नामसाधनेमध्ये. असं नामसाधनेचं मोठं वैशिष्ट्य तुकारामांनी सांगितलं. तुका म्हणे माना मान, हे बंधन नसावे. मान आणि अपमान ह्यांच्या वर जरा या, असं तुकाराम आपल्या सगळ्या अनुयायांना सांगतात. आपल्या श्रोत्यांना सांगतात की किमान मान आणि अपमान ह्याच्या तरी वर या फक्त. दुखावले जाणं हे बंद करून टाका, आणि नाम घेत राहा फक्त. अशी साधी सोपी युक्ती तुकारामांनी साधनेची सांगितलेली आहे. ती योग तप याची नावे, गळित व्हावे अभिमाने. अभिमान तुमच्यातून बाहेर पडला पाहिजे. आणि मग काय नाही, मग काय, मग मग ती मुक्तीच आहे. ती कुठूनही तुम्ही या अवस्थेला आलात तरी चालेल, पण नामातून फार पटकन इथे याल. आणि म्हणून नामच घ्या, असं मी तुम्हाला सांगतो. एक शेवटचा अभंग वाचूया आजचा आणि थांबूया. तुकाराम हे आध्यात्मिक गुरु होतेच, आणि मात्र व्यावहारिकतेमध्ये तुकारामांचा हात धरणारा कोणी नाही. भक्तीमधला व्यवहार जो आहे, तो तुकारामांनी, रामदासांनी
एकनाथांनी. कारण काय आहे, त्या काळात अध्यात्म हेच खरं होतं, धर्म हाच शास्त्र होता हो. आपलं सगळं जीवन आहे हे धर्मांच्याच आधारानं चालत होतं. आणि त्यामुळे या धर्माचं देवाच्या नावाने गैरव्यवहार करणारे बंधू बाबा, गुरु, चमत्कार करून दाखवणारे, जनतेला लुटणारे, असे खूप आजही आहेत. त्या काळात किती असतील, जेव्हा धर्मच फक्त होता, विज्ञान नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, काहीच नव्हतं, त्या काळामध्ये धर्म हा केवढा मोठा आधार होता. त्या काळात त्यांचा बुजबुजाट फार होता. त्यामुळं असे खोटे खोटे गुरु बद्दल तुकारामांनी फार सांगितलेलं आहे. रामदासांनी तर गुरु कसा ओळखावा, आणि ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे, असं सांगितले. गुरुची लक्षणं काय, गुरुला पारखून कसं घ्या, हे रामदासांनी सांगितलं. तुकारामांनी पण तसंच सांगितलंय. यामध्ये मात्र आज त्यांनी मिश्किलपणाला सांगितलं की लोक गुरु फसवायला तयारच आहेत. तो हे सगळे बंधू गुरु आहेत, त्यांचा धंदाच आहे फसवणं हे. पण तुकाराम म्हणतात, काही काही भक्त असे असतात की त्यांना फसवलं जाण्यास आवडत असतं. हे मात्र तुकारामांच्याकडनं शिकायचं. तर गुरूंना एक शिवी घातली, रिकामे झाले असं नाही. ते म्हणतात, अरे दोष तुमच्याकडे आहे, दोष तुमच्याकडे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. कुठल्या तरी गुरुनं गंडा बांधावा, कुठल्या तरी गुरुनं अंगारा द्यावा, कुठल्या तरी गुरुनं आपल्या डोक्यावर हात ठेवावा, आणि त्यानं आपल्याला पैल पार घेऊन जावं, मस्त होडी. ड्रायव्हर कसा घेऊन जातो गाडी छान, आपल्याला काही करायला लागत नाही, झोपलं तरी चालतंय. तसं म्हणले तुम्हाला पाहिजे असेल तर काही होत नाही. ह्या अध्यात्मामध्ये स्वतःच मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसत. त्यामुळं असा जो कोणी गुरु आहे, तो सांगतो की मी तुला बरोबर पैल पार घेऊन जातो, खोटा गुरु आहे. त्याचं त्याचं तुम्हाला जो तो तुम्हाला भक्तीच्या मार्गावर जो नेत नाही, तुम्हाला स्वतःचे गुणदोषांचे सामना करायला जो लावत नाही, तुम्हाला जो अस्वस्थ करत नाही, आणि जो तुम्हाला नामाची संथा देत नाही, तो गुरु नाही, असं सांगितलेलं आहे. पण अशा गुरूंच्या मागे लागणारे जे शिष्य असतात, त्यांची कशी चेष्टा तुकारामाने मिश्किलपणाने केली आहे. आधीचा आळशी, हा आळशी धोंड माणूस म्हणजे भक्त तो, वरी गुरुचा उपदेशी. म्हणजे कर्मामध्ये गुंतू नको फार, झालं. ह्याला उद्योग करायचाच नसल्यामुळे काही न करता म्हणे आता नामस्मरण, आता मला गुरुनी सांगितलं बघा नामस्मरण करा, मी काही काम उद्यापासून करणार नाही, नामस्मरण माळा ओढत बसणार. तर ह्या नुसत्याच माळा ओढत बसणाऱ्यांचा तुकारामाने निषेध केलाय. म्हणजे एक काम कर, म्हणजे माळ कशाला ओढतो, आत नाव, नाम नुसतं आत जरी घेतलं, आवाज न करता नाम आत घेतलं तरी चालतंय. ते तू माळा कशात ओढत बसलाय, पण आळशी आहे ना. त्या आळशीपणाला गुरुची प्रतिष्ठा जर प्राप्त होत असेल, त्याच्यासारखं आनंद कुठला आहे म्हणजे या आळशा माणसाला. त्या आळशावर त्याने आसूड ओढलेलं आहे ह्या अभंगामध्ये. आधीचा आळशी, आळशी आहे म्हणजे आधीचा आळशी, वरी गुरुचा उपदेश. बघा म्हणले त्याचं त्याचं काय काय माकड झालं बघा, आधीच मरकट तयात मद्य प्याला, तसं झालं. मग त्या कैची आड काठी, अहो, ते आळशीच होतं, विकारांच्या मागे लागलेला होता. त्यांना बरोबर गुरु असा हुडकून काढला की त्यानं सांगितलं काय कर्म करायचं कारण नाही, माझ्यावर सोडून दे सगळं. आणि काय तुझे विकार वगैरे आहेत ना, शमवून घे विकार, असे सांगणारे गुरु आहेत. आपल्याकडे रजनीश तसे होऊन गेले, रिकामा होऊन जमले. आता ते रिकामा होत नाही. तो फायर आहे, तर त्याला किती तुम्ही जेवढं जेवढं तुम्ही त्या ज्वालेमध्ये तूप टाकाल, तेवढा तो अगदी भडकतच राहतो. तेव्हा कुठेतरी आपल्याला दमनाचा विचार करायला लागेल, विधी निषेधाचा विचार करायला लागेल. काय आपण करायला पाहिजे, काय आपण नाही करायला पाहिजे, काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे. पण गुरु ज्ञानी समजतो स्वतःला. ते म्हणतात, अरे ज्ञान ज्ञान सगळं हे भ्रम आहे म्हणले, हे सगळं ब्रह्म आहे. त्यामुळे तो असा गेलास काय, नीतीच्या मार्गाने गेलास काय, आणि अनिती ज्याला म्हणतात त्या मार्गाने गेलास काय, दोन्हीकडे देवच आहे म्हणजे. असं जो गुरु सांगतो त्याच्या मागे जाऊ नका. मग त्या कैची आडकाठी, विधी निषेधाची भेटी. त्याला विधी नाही आणि निषेध नाही, काही काही नाही, काय ते मनाला येईल ते करत राहते. आधीच आळशी, वरी गुरुचा उपदेश, असे ह्यांचे हे होत. नाचरवे धर्म, त्याला धर्माचं आचरण करता येत नाही अशा शिष्याला. नाचरवे धर्म, न करवे विधी कर्म. विधी लिखित जी कर्म सांगितलेली आहेत, त्या कर्मांपासून च्युत होतात हे 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 असे जे शिष्य असतात, हे अशा गुरूंच्या मागे लागलेले असतात. आणि मग त्यांनी जी सणसणीत रपाटा घातलेला आहे तुकारामांनी, तुका म्हणे ते गाढव. बरं का, आता 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 तुम्हाला दोन, डोक्यात काही घोळ नको पाहिजे म्हणून तुकारामांनी काठीच घातलेली आहे पाठीमध्ये. तुका म्हणे ते गाढव. आणि ही शिवी बघा, ही शिवी, आपण आळशी नाही आहोत, आपण आळशी राहण्यासाठी गुरु केलेला नसला तरीही आपल्याला ही काठी आपल्यासुद्धा पाठीवर बसेल, अशी बरोबर मारलेली आहे तुकारामांनी. तुका म्हणे ते गाढव, घेती मनासवे धाव. मन जिकडं जातंय तिकडं जे पळत जातात ते गाढव आहेत म्हणले सगळी. आणि मग ते ते त्या मनामागं जायसाठी गुरुची बरोबर परमिशन काढून आणणारे असे हे डांबरट शिष्य आहेत, त्यांचा त्याने मोठा निषेध केलेला आहे तुकारामांकडनं.
असं परत शिकण्यासारखं आहे. आपण भेटत राहूया आणि शिकत राहूया. पुढच्या वेळी भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.